श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 7 7. सुशीला आणि विमला. पूर्वी मधुवनात शाकली नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला 2 बायका होत्या. थोरली सुशीला, ती नावडती होती. तिला मूलबाळ नव्हते. धाकटी विमला, ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानावर गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. घरी आल्यावर तिने आपल्या पतीला त्या गर्दीबद्दल विचारले, तेव्हा शाकली म्हणाला, "अगं वेडे, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रते, नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक महिना येत असतो." सुशीला मनात म्हणाली, "बरे झाले. आज पहाटेच आपल्याला अनायासेच ही अधिक महिन्यातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करीन." तिने पतीला आणखी विचारले, "अहो, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल का?" मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले. त्या व्रताचा नियम आणि विधी समजावून सांगितला. त्याप्रमाणे सुशीलेने नियमाने ते दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने काळजी घेतली. ती नियमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदा दिव्याला नमस्कार करून ती रात्री शांत, निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता. पण तो दिवा पाहून धाकटी विमला मात्र मनातल्या मनात जळू लागली. कारण की नावडत्या सुशीलाने हे व्रत केल्यावर तिच्या मनातील साऱ्या इच्छा पूर्ण होतील. तिला पुत्र होईल आणि मग ती आपल्या नवऱ्याची आवडती होईल. मग आपला नवरा आपल्यापासून दुरावेल असे विचार तिच्या मनात येऊ लागले. सौतीच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने एके रात्री तो दिवा फुंकर घालून विझवला आणि ती गुपचूप झोपली. पहाटेच सुशीला उठली. दिव्याला नमस्कार करायला गेली तर तो दिवा विझलेला दिसला. "अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल, त्यामुळेच हे घडले असेल," असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. यावेळेस तिने दिव्याला कोठूनही वारा लागू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. "अगं बाई, हा प्रताप उंदराने केलेला दिसतो," असे म्हणून तिने ती वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. "अगं बाई, आज मांजरीने दिवा पाडला की काय?" असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून तेवत ठेवला. नंतर 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विझलेलाच. "अगं बाई, हे काय? मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. मग हे तूप कसे संपले?" तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशीलेला मग मात्र संशय आला. रात्रीच हा दिवा विझून जाण्याचे प्रकार कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही, मग हे विघ्न? माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण काय? कोणी बरे केले असेल? तिची खात्री झाली. आपल्या सौतीचेच हे कारस्थान असणार. पण आपण बोलणार कसे? ती उगाच आकांडतांडव करेल आणि मग भांडण, मग पतिदेवांना त्रास. त्यापेक्षा मौनच राहिलेले बरी. असा विचार करून बिचारी सुशीला गप्पच राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली, "देवा, माझ्या या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले तरी पण आपण कृपा करा. या व्रताचा भंग करणाऱ्या माझ्या सौतीला देखील क्षमा करा."
कितीही अडथळे आले तरी सुशीलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणास बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान केले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशीलेला हळूहळू नवे तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य तेजाने खुलू लागले आणि त्या व्रतामध्ये अडथळे आणणारी, दीपपूजेत विघ्न आणणारी, सवती मत्सराने मनातल्या मनात जळणारी विमला मात्र हळूहळू झिजत चालली होती. विमला आजारी पडली. तिची दृष्टी मंद झाली. ती रातांधळी बनली आणि कालांतराने मरण पावली. सुशीलेला खूपच दुःख झाले. शाकलीलाही खूप वाईट वाटले. पण कोण काय करणार? मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक नीच योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली. आणि दीपपूजा, दीपदान व्रताच्या पुण्याईने त्या सुशीलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, हे लक्ष्मी, अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता पुढील अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्यासंबंधी एक कथा सांगणार आहे. ती तू लक्ष देऊन ऐक. अध्याय 7 समाप्त.